तो येवल्याचं म्हणतोय 200 पिस्तुली कथच घेतल्या, आमकच केलं. ह्योच लोक घुसवतोय का काय? ह्यो काही त्या आंदोलनाला डाग लावतो का? याच्यावरती गृहमंत्र्याचं लक्ष नाही. गृहमंत्र्याचं लक्ष याच्यावरती आहे, मराठ्यावर केस करण्यात. तो बोललाय, त्याला सगळ्या कायद्याच्या पदावर बाजूला करून करा चौकशा त्याच्या. तुला कोणी सांगितलं? रिव्हॉल्वर घेतल्यात, देश सिद्ध करून चाल. मी सांगन ते ऐकायला तयार आहे. देश सिद्ध करून मग तूच षडयंत्र रचतो का? आणि सरकार बी त्याच्या पाठीशी का मग हे घडून आणण्यात? दोनही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री पण त्याला कसं काय दाबीत नाहीत तुम्ही? तो काय पण बोलतो तर. आणि आता रस्त्यानं काही हिंसाचार होणार, आमच्यावर आणून टेकणार मग तुम्ही. मराठे भेते येतात, भेत असतेत. आमच्या मनगटात दम आहे. तुम्ही आमच्या मनगटाला मनगट लावायच्या भानगडीत नका पडू. तुम्हाला देशात झालं नाही असं होईल. आमच्या मनगटाला मनगट लावायचा प्रयत्न नका करू तुम्ही. आमचं शांततेचं आंदोलन तुमची पुरी जिरवी. आम्हाला हातसुद्धा उचलायची गरज नाही कोणावर. आम्ही 3 करोडपेक्षा जास्त मराठे मुंबईत येऊन बसणार आहेत. तुम्हाला 26 तारखेला दिसन मराठेचं वादळ काय असतं. जगानं कधीच बघितलं नसतं. इतके मराठे ताकदीनं मुंबईत येणार आहेत. तुमचे जेवढे काय षडयंत्र आहेत पुरे उधळणार आहेत मराठी. एक बी षडयंत्र ठेवणार नाहीत तुमचं. तुम्ही काही करा. तुम्ही लक्ष देणार नाहीत का नाही देणार तेही तुम्हाला त्या टायमाला कळलं. लक्ष द्यावं लागतं का नाही. तुम्ही आता जरी काही टोळ्या आमच्यातल्याच हाताखाली धरल्या असल्या, काही त्या ओबीसी नेत्याची तुम्ही टोळी हाताखाली धरली असेल, तुमच्या सगळे डाव एकही यशस्वी मराठा होऊ देणार नाही. तुम्ही आता बिनतारी संदेश पाठवून काय शोध घ्यायला लागले, नाटकं करायला लागलात. कोणचे वाहनं येणार आहेत, कोणचे मराठे येणार, त्याला मराठे भेट असतात काय? तुम्ही किती नाटकं करणार ते आम्हाला माहिती. फक्त मराठ्यांनी सावध राहा. मराठ्यांनी बेसावध राहू नका. आसपास लक्ष ठेवा. कोण काही शेजारी करतोय का? तो मराठ्याचा बी असला तरी त्याला बाजूला लुटून काढा. ते कोणी का असं नाही, तो दादा आहे का फादा आहे का, ते कोणी, ते त्याच्या घरचा. इथं मराठ्यात वाटोळं करणाऱ्याच्या अजिबात वळवळ करू द्यायचं नाही. कारण इथं करोडो मराठ्यांचा प्रश्न आहे. तू कोण आहे रे मध्ये येऊन बोलबोल करतो? इथं हजारो लोकांचे बलिदान गेलेले. तू कोण? हे सरकारनं निवेदित केलेलं षडयंत्र ही ट्रॅप आहे. शब्दात कोण गुंततोय का त्याच्यात गुंतवायचा, कोणावरती आरोप लावायचे, कोणाला पैशाने मॅनेज होतं का बघायचं, कोणाला पदानं मॅनेज होतं का बघायचं, आशा लावायची. एखाद्याला काम देतो म्हणून आशा लावायची, एखाद्याला रॅलीत पाठवायचं, एखाद्या मराठ्याला सांगायचं मी लय काम केलेलं आहे, मला रॅलीत चलून देत नाहीत, किंवा मला रॅलीत पुढं होऊन देणार, किंवा मला ढकलून लावलं, मला माघसर केलं, मग अपमानच केला, मला बोलले नाही, मला जय शिवराय घातला नाही, राम राम घातला. बाजूला जायसाठी हे चिल्लर नाटकं आहेत. हे चिल्लर नाटकं आहेत. मग आता बाहेर जायचं म्हणल्यावर कारण सांगायची गरज आहे का? सरकारचं ऐकायचं आणि तिकडून फायदा उचलायचा सरकारचा म्हणल्याच्या नंतर. नाही बोललं तरी ते बाहेर जाणार आहे. आणि मला बोलले म्हणून तिकडं मीडियात सांगणार, किंवा सभा घेऊन सांगणार, किंवा कार्यक्रम घेऊन सांगणार. निघालेच ना तुम्ही तरी पण असलं नाटकं करून मराठीचं वाटोळं करायला. तुम्हाला हीच वेळ सापडली का? हीच वेळ सापडली तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायला? दुसरी वेळ नाही का? याच्यानंतर आहे ना खूप दिवस पिढ्याना पार. आता मराठ्यांचं कधीतरी 70 वर्षातून कल्याण व्हायला लागले तर सरकारचं ऐकून तुम्हाला मोठं व्हायसाठी, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही मराठ्याचं वाटोळं करायला निघालात. मी मराठ्याचं वाटोळं नाही होऊ देणार. मी मेलो ना, गोळ्या जरी घातल्या तरी मी झेलायला तयार आहे. फक्त मराठ्यांनी हे आंदोलन बंद नाही पडू द्यायचं. मी मेल्यावर सुद्धा मराठ्यांच्या पोराच्या पदरात आरक्षणात टाकायचं, त्याशिवाय कोणत्याच मराठ्यांनी मागं हटायचं नाही. सगळ्यांनी शांतता आंदोलन करायचं. पण पुरा देशात याचं अशी झळप असली पाहिजे, इतकं शांततेत आंदोलन उभा करा. मी मेलो तरी हरकत नाही. विचार मरू देऊ नका, मराठ्यांची एकजूट फोटो देऊ नका. यांना काय षडयंत्राचा रचू द्या. मी यांना मोजितं नाही, गिनिणार सुद्धा नाही. यांना येऊ द्या पुढं माझ्या, मग सांगतो यांना. मी मुंबईकडे 20 जानेवारीला जाणार आहे. जर यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण नाही दिलं तर मुंबईकडे निघालोच म्हणून समजा. या कोणाकोणाला अडवायचं ते. आणि तुमचे कोण कोण बनवलेत ना तुम्ही, हे 50-50-100 जण राज्यातले, हे मराठ्यांच्या जीवावरती मोठे झालेले, मराठ्यांच्या जीवावर दुकानदाऱ्या करणारे, यांना सुद्धा पुढे या म्हणा तुम्ही. तुम्हाला समाज दाखवेल त्या टायमाला. आणि समाजाला सांगतो, यांनी जर मराठ्यांचं वाटोळं करायचा प्रयत्न केला ना, यांना अजिबात किंमत देऊ नका. मग तो कोणी असं, मी असलो तरी पण मला बाजूला लुटून काढा, पण मराठ्यांचं वाटोळं होऊ देऊ नका.